हे लाईव्ह दिसतच आहे नाही ते एक दोन येतच येतच आहे ना. हे काय ते. हां लाईव्ह हो. आत्ता काही नाही, ही रेसिपी झाल्यावरच आहे ते. आत्ता काहीच नाही द्यायचं. आता सगळं ताई ते हे काढ ना आत्ता काहीच नाही द्यायचं. फोडणी आणि ते आत्ता काहीही द्यायचं नाही तुम्हाला. ही रेसिपी पूर्ण झाल्यावर मग द्यायचं ना म्हणजे हा मग ते सगळंच द्यायचं. फक्त लोणी आणायचं. लाईव्ह दिसते मग सुरू करायचं का हो हो करूया. पाणी घेतलंय मी. नको आता नको. मी काय पटकन सुरू झालं बरं का? जिंकायला काय विचारायचं ते डिस्क्रिप्शन आहे ना त्याच्यात दिलंय, त्याच्यावर टॅप केल्यानंतर ते हे होतं का असं. नाही जाऊ दे आता हे ते राहू दे आता ठीक आहे. हे बस आता आहे. करा सुरू. सुरू करा. नमस्कार, मी विद्या तावनकर. अमूल फेसबुक मराठी अमूल मराठी फेसबुक पेजमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आणि सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या या स्वातंत्र्यासाठी ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपलं संपूर्ण तन मन धन अर्पून जे काम केलं आहे त्यांना आपण त्रिवार वंदन करूया आणि ह्या कार्यक्रमाला आपण आज सुरुवात करूया. तर श्रावण महिना चालू झालेला आहे आपला. श्रावण महिन्यामध्ये कसं असतं, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ जाटे चोहीकडे, हे आपल्याला बालकवींची कविता माहिती आहे. तर श्रावण महिना आला की इतकं सुंदर वातावरण असतं. तसेच जसं वातावरण असतं तसे आपले खाद्यपदार्थ पण बदलतात. तर श्रावण महिन्यामध्ये सण पण खूप येतात, त्याचबरोबरीने उपास पण खूप येतात. तर आज आपण एक 15 ऑगस्टची 3 रंगाची रेसिपी पहिल्यांदा बघणार आहोत आणि नंतर उपासाची एक नाविन्यपूर्ण रेसिपी बघणार आहोत. तर पहिल्यांदा जी रेसिपी आपण बघणार आहोत ती 3 रंगी खीर आहे. पण ती 3 रंगी खीर जरी असली तरी त्याच्यात आपण कुठेही आर्टिफिशियल कलरचा वापर केलेला नाहीये. त्याच्यात सगळे आपण नॅचरल कलर वापरलेले आहेत. तर आपण त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर त्याच्यासाठी लागणारा आहे, आपण हा तांदूळाचा रवा काढलेला आहे. गाजर किसून तुपावर परतून त्याची थोडीशी प्युरी केलेली आहे. पालकाची प्युरी केलेली आहे. साखर आहे, वेलची आहे, ड्रायफ्रूट्स आहेत आणि त्याच्यासाठी लागणारं दूध आहे. तर आपण सुरुवात करूया. तर ह्याच्यासाठी लागणारं जे आपण तूप आहे ते आपण अमूलचं वापरलेलं आहे. अमूलचं तूप आपण वापरतोय. एक चमचाभर तूप घ्यायचंय. पातेल्यामध्ये एक चमचाभर मी तूप घालते आणि त्याच्यामध्ये साधारण 2 ते टेबलस्पून त्याच्यामध्ये आपण रवा घालूया. हा रवा आपण घालूया त्याच्या. हा तांदूळाचा रवा, तांदूळ धुतले, वाळवले आणि मग त्याचा भाजून मिक्सरवर रवा काढलेला आहे. तर आता हे आपण भाजून घेऊया तांदूळ. परत थोडासाच रवा भाजायचा कारण आपण आधी ऑलरेडी तांदूळ आपले भाजलेले आहेत. हे लगेच भाजले जातात. तुम्ही बघू शकता हे तांदूळ किंचित त्याचा रंग बदललेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून हे व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. याचा रवा काढल्यामुळे काय होतं, झटकन शिजतात ते. तर आता मी याच्यामध्ये थोडं पाणी घालते. आता पाणी घालून आपण हा तांदूळाचा जो रवा आहे तो व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. आता हे आपलं तांदूळाचा आपला रवा शिजतोय. एक 2-3 मिनिटामध्ये हा रवा शिजून जाईल आपला. तोपर्यंत मला एक सांगायचं आहे की आपल्याला असं वाटतं की पालकाची प्युरी जर आपण कलरसाठी खिरीमध्ये वापरली तर त्याचा उग्र वास येतो वगैरे असं, म्हणजे मला पण आधी वाटत होतं. परंतु मी काय केलं, घरी 1-2 प्रयोग केले. तर पालक मी ब्लांच केला आणि मिक्सरमधून काढायच्या वेळेस त्याच्यात थोडीशी वेलदोड्याची पूड आणि 1-2 चमचे साखर घातली.
त्यामुळे त्या पालकाचा उग्रपणा अजिबात लागत नाही आहे. आणि खिरीमध्ये तुम्ही सगळ्यात जरूर वापरून बघा. आपण सहसा पालक दुधाच्या ह्याच्यात वापरायला जरा असं वाटतं की कसं होईल काय होईल, पण मी प्रयोग केल्यानंतर मला असं वाटलं की खरोखर पालकाचा उग्रपणा मला कुठंच जाणवला नाही आहे. आणि आपल्या नॅचरल कलरमध्येही आपली खीर आपोआपच तयार होते. कारण शक्यतो रंग कुठलेच आपण वापरायचे नाही आहेत. आणि गाजराचा केशरी रंग हा आपला नॉर्मल मिळतो, फक्त हिरव्या रंगाचाच आपल्याला थोडासा प्रश्न येतो. पण पालकांनी तो पूर्णपणे माझा सोडवलेला आहे. मी खूप प्रयोग केले त्याच्यावरती, पण जेव्हा मी त्याच्यात साखर घातली तेव्हा त्याचा रंग पण खूप छान झाला आणि त्याचा उग्रपणा पण पूर्ण गेला. तर आता तुम्ही बघू शकता इथे की हा रवा शिजलेला आहे. आपला हा रवा ना पूर्ण शिजला आहे आता. कारण काय केलं होतं आपण, त्याच्यामध्ये पाणी घातलं होतं आणि रवा अगदी आपण बारीक काढून घेतलेला आहे. आता हा पूर्ण रवा शिजला आहे. आपण आता याच्यामध्ये दूध घालूया. हे दूध मी अमूलचं गोल्ड दूध वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये क्रीमचं प्रमाण चांगल्यापैकी असतं आणि आपली खीर चांगली दाट होते. तर ह्याच्यामध्ये मी आता हे दूध घालते. आता दूध घालून आपल्याला ही खीर चांगली उकळायची आहे. म्हणजे काय होतं की खीर आपली चांगली दाट तयार होईल. आणि थोडंसं खीर आपली उकळायला लागली की नंतर आपल्याला त्याच्यामध्ये साखर घालणार आहोत. तुम्ही बघू शकता आता हे किती छान एकजीव झालं आहे सगळं. आणि हे पटकन होण्यासारखी खीर आहे ही. आपल्याकडे तांदूळ असतो, रवा काढायला काहीच वेळ लागत नाही. मिक्सरला 2-3 मिनिटामध्ये आपला रवा काढून होतो आणि पौष्टिक पण आहे. आता हे 2 पदार्थ घातल्यामुळे आणखीन पौष्टिक होते ही. तर याच्यात 2-3 उकळ्या आल्या की आपली खीर तयार होणार आहे. नंतर आपण त्याच्यामध्ये आता 1-2 मिनिटांनी त्याच्यात साखर घालूया. आणि जेव्हा मी हे गाजराचा किस केला तो एक तुपावरती परतून घेतला आणि त्याच्यात पण 1 ते 2 चमचे साखर घातली. त्यामुळे परत त्याचा रंग आणखीन चांगला आलेला आहे. आणि थोडं त्याच्यामध्ये केशराचं पाणी पण घातलेलं आहे. त्यामुळे स्वाद पण चांगला येईल आणि नॅचरल रंग पण आणखीन चांगल्या प्रकारे येईल. तुम्ही पाहू शकता आता खीर किती दाट आणि छान होती आहे आपली. ही खीर तुम्ही जितकी उकळाल तितकी ती खीर जास्ती चांगली लागणार आहे. आणि मी अमूलचं गोल्ड दूध वापरलं आहे, तर त्याला क्रीमीनेस खूप चांगला आहे. आणि नुसतं गोल्ड दूध नाही, ते गोल्ड दूध मी कच्चं वापरलं आहे. त्यामुळे त्याच्यातला सगळा जो क्रीमीनेस आहे तो या खिरीमध्ये येणार आहे. तर तुम्ही बघू शकता अशी खीर आपली जवळजवळ आपली ही खीर तयार होत आलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये साखर घालूया. सरळ 3 ते 4 चमचे साखर पुरेशी होते याच्यामध्ये. आता साखर घातल्यानंतर थोडंसं दूध आपलं पातळ होतं. ही खीर थोडी आपली किंचित पातळ होईल, पण 1-2-3 उकळे आपण जेव्हा देतो तेव्हा परत ती नॉर्मलला येते. हे पहा तुम्ही बघू शकता आता ह्याच्यामध्ये आपली खीर होत आलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये वेलची पूड घालणार आहोत. अजून थोडीशी दाट होऊ देते खीर. झटपट होणारा प्रकार आहे. दिसायला पण खूप छान दिसतो. जी मुलं खीर खात नाहीत ना, तो रंग बघून ते खायला लागतात. रंग इतके सुंदर येतात ह्याला. मगाच्यापेक्षा तुम्ही बघू शकता ही खीर आता खूप दाट झाली आहे आपली. थोडा गॅस मी मोठा करते आणि गार झाल्यानंतर ती आणखीनच दाट होते. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि किती चटकन झाली. 1 चमचाभर तूप लागलं आणि अमूलचं दूध आणि अमूलचं तूप म्हणजे काय म्हणणार, खूपच छान. दोन्ही अमूलचं वापरल्यामुळे त्याला स्वादही खूप छान. मी गाईचं तूप वापरलं आहे याच्यामध्ये, पण आपल्याकडे जे असेल ते वापरलं तरी चालतं, असं काही त्याला बंधन नाही आहे. तर ही खीर तर होतेच आणि ही खीर परत पौष्टिक आहे. मग आता तुम्ही 2-3 उकळ्या आता आपल्या खिरीला आलेल्या आहेत. आपण आता गॅस बंद करूयात.
हे बघा, आता आपण मी गॅस बंद केलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये वेलची पूड घालूयात आणि ही खीर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आता ही खीर आपल्याला थंड करायची आहे. बघू शकता खूप सुंदर दाट अशी खीर आपली तयार झालेली आहे. साधारण तुम्हाला जेव्हा 1 लिटरची वगैरे अशी जेव्हा खीर बनवायची असते तर त्याचं प्रमाण असं आहे की साधारण 1 कप आपण तांदूळाचा रवा घ्यायचा, त्याच्यामध्ये जेवढं लागेल तेवढं म्हणजे शिजण्यापुरतं फक्त पाणी घालायचं आणि साधारण 1 लिटर दूध त्याच्यामध्ये बसतं. म्हणजे ती अशी दाट सुंदर खीर तयार होते. साधारण 1 लिटरचं खिरीचं प्रमाण बरेचदा बायकांना प्रश्न पडतो की आता आम्ही किती रवा घेऊ, किती दूध घेऊ. तर साधारण त्याचं प्रमाण असं आहे की 1 कपाला 1 लिटर दूध लागतं. आता आपण हे बोलमध्ये काढून घेऊया. हे पहा, मी हे बोलमध्ये काढून घेते. किती दाट आणि सुंदर खीर तयार झाली आहे बघा तुम्ही. आता या खिरीचे काय करणार आहोत, आपण 2 भाग करणार आहोत कारण आपल्याला ह्याच्यामध्ये कलर द्यायचा आहे. तर त्याच्यासाठी आपण याचे 2 भाग करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी 2 बाउल घेते आणि त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये 1 भाग ह्याच्यात करूयात की ज्याच्यामध्ये आपण ग्रीन पेस्ट घालणार आहोत. एकीकडे हे करत असताना आपलं खीर थंड पण होतीये. हे पहा, अतिशय चवदार आणि इतकी सुंदर वास येतोय तुपाचा आणि ते दूध उकळल्याचा. खूप सुंदर वास येतो याच्यात. हा 1 भाग झाला, तोपर्यंत हा पण भाग थंड होत राहील. हा दुसरा भाग झाला आहे. त्याच्यामध्ये आपण गाजर मिक्स करणार आहोत. गाजर आपण मिक्सरमध्ये काढण्याची गरज नाही आहे. जेव्हा गाजर तुपावरती ते शिजतं ना तेव्हा तिथेच थोडंसं चमच्याने ते मी मॅश केलेलं आहे कारण ते गाजराचे थोडेसे मध्ये मध्ये छोटे छोटे जे लच्छे असतात ते चवीला खूप चांगले लागतात. आणि 1 भाग आपण पांढरा ठेवणार आहोत. आता हे आपलं सगळं तयार झालेलं आहे. आता आपल्याला फक्त थोडी थोडी वेलची पूड आणि वरती आपण डेकोरेशनला बदाम पिस्त्याचे काप घालणार आहोत. आता ही खीर आता थंड झालेली आहे तर आपण एका ह्याच्यामध्ये पालकाची प्युरी घालूया. अशीच पालकाची बासुंदी पण खूप सुंदर होते. तुम्ही नक्की घरी करून बघा, अजिबात उग्र लागत नाही ती. मी बासुंदी पण करून बघितली होती. अशीच मी बासुंदी आटवून घेतली, पालक वेगळा ब्लांच करून साखर घालून मिक्सरमधून काढून घेतला आणि त्याच्यामध्ये मिक्स केला. हे पहा किती सुंदर रंग आला आहे ह्याचा. अतिशय सुंदर रंग आलेला आहे. तुम्हाला जास्त डार्क हवं असेल तर थोडी जास्ती पालकाची प्युरी घातली तरी चालेल. ह्याच्यातही आपण साखर घातलेली आहे. हे किती सुंदर रंग आला आहे ह्या पालकाच्या प्युरीचा. आणि चव तर अजिबात कळतच नाही की ह्याच्यामध्ये पालक घातला आहे कारण ह्या 2 गोष्टींमुळे कळत नाही की त्याच्यात मी साखर घालून ते मिक्सरमधून काढते आणि ते घालताना त्याच्यात 1-2 वेलदोड्याचे दाणे किंवा 1 पाव चमचा वेलची पूड घालायची. हा 1 रंग आपला तयार झाला आहे. आता आपण दुसरा रंग करूया. आता सध्या आपल्याकडे ही केशरी गाजरं खूप येत आहेत तर ही केशरी गाजरं घालूयात आपण ह्याच्यामध्ये. नॅचरल केशरी रंग किती सुंदर आलेला आहे हा. शक्यतो रंग कुठलेही वापरू नयेत. जरी फूड कलर असले तरीसुद्धा जिथे नॅचरल कलर आपण वापरू शकतो तिथे शक्यतो नॅचरल कलरच वापरण्याकडे माझा तरी कल असतो.
की ज्यामुळे काय होतं आपल्या हेल्थसाठी या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आणि या गोष्टी सहज अवेलेबल होणाऱ्या पण आहेत. तर तुम्ही बघू शकता की किती सुंदर रंग आला आहे बघायला. बघितल्यानंतरच जरी लहान मुलं कोणी खीर खात नसतील तरी ही खीर नक्की खातील ते. तर आपलं हे दोन्ही आपलं खिरींचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण सर्विंग करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी ग्लास घेतलेला आहे. तर पहिल्यांदा आपण शेवटी झेंड्याला आपल्याला हिरवा रंग असतो त्यामुळे पहिल्यांदा मी हिरवा रंग घालणार आहे. खीर जर खूप पातळ केली तर काय होईल रंग एकमेकामध्ये मिसळतील. त्यामुळे खीर पातळ करू नका, थोडी जाडच ठेवली पाहिजे ती. ही हा हिरवा रंग तयार झाला. आता मधला आपण पांढरा रंग घालूया. झेंड्यामधला रंग आता आपला पांढरा आहे तो आपण घालूया. आणि तिसरा रंग आपला केशरी रंग येणार आहे. वरचा रंग आपला हा केशरी असणार आहे. तर आता आपण हा केशरी रंग जो तयार केलेला आहे आपला तो घालूयात. बघा किती झटपट बनणारा पदार्थ पण इतका आकर्षक आणि इतका सुंदर दिसतो. परत तो हेल्दी पण आहे. नुसता सुंदर दिसतो असं नाही आहे तर तो हेल्दी पण आहे. जर ही खीर तुम्ही एक 2 ते 3 तास फ्रीजमध्ये ठेवली तर त्याचं पुडिंगसारखा सुद्धा एक प्रकार आपल्याला तयार करता येईल. तर आता वरती आपण ह्याला बदाम, पिस्ते आणि यांनी छान आपण डेकोरेट करूयात. थोडीशी वेलची पूड वरती घालूयात. वरती वेलची पूड घालूयात. खूप सुंदर तयार होणारा झटपट तयार होणारा प्रकारे. तर सगळ्यांनी नक्की करून बघा आणि विशेषतः पालकाच्या बाबतीत मला आपला अभिप्राय नक्की सांगा. कारण की ते इतकं छान दिसतं आणि रंग छान येतो, टेस्ट छान येते आणि परत ते हेल्दी तर आहेच आहे. तर सगळ्यांनी ही खीर करून बघा. हेच जर तुम्ही थोडंसं आणखीन घट्ट केलं तर याचं पुडिंग पण तयार होईल, तेही छान लागेल. इंडिव्हिज्युअल सर्विंग तुम्ही करू शकता किंवा मोठ्या बाउलमध्ये घालून तसं पण सर्विंग करू शकता. तर अमूलनी ही संधी दिली त्यामुळे हे सगळे पदार्थ मला करून दाखवता आले. याचा मला खूप आनंद होतो आणि ते सुद्धा 15 ऑगस्टसारख्या दिवशी की ज्या दिवशी आपल्या भारतीयांची मान अभिमानाने उंचावलेली असते. तर अशा दिवशी हे मला 3 रंगातले पदार्थ करण्याची मला संधी मिळाली. मला आज खूप आनंद होतो आहे. एरवी आपल्याला पदार्थ करताना आनंद होतो पण आज त्याच्यात विशेषतः मला अशी जाणवते की 3 रंगाचाही पदार्थ मी आज 15 ऑगस्टच्या दिवशी करू शकले ते केवळ अमूलमुळे. खूप छान रंग दिसत आहेत. बघितल्यानंतरच ते इतकं टेम्पटिंग वाटतंय की ते लगेच खावंसं पण वाटतंय. त्यामुळे हे नक्की करून बघा. तर आता हे झालं 15 ऑगस्ट. आता श्रावण म्हटलं की मी मगाशीच सांगितलं की श्रावण म्हटलं की उपास पण खूप येतात. कोणाचे सोमवार असतात, कोणी शनिवार करतं, कोणाचे शुक्रवार असतात, कोणी एका वेळेला उपास करतं. असे बरेच प्रकार श्रावणामध्ये केले जातात आणि ती हवा पण अशी असते की खरंच कुठलाही पदार्थ खाल्ला ना तरी तो खावासाच वाटतो. तर आज मी जो पदार्थ दाखवणार आहे तो थोडा माझा नाविन्यपूर्ण आहे. रताळं आपण फार कमी वापरतो कंपॅरेटिव्हली. बटाटा जेवढं वापरला जातो तेवढं रताळं वापरलं जात नाही. पण रताळं खूप पौष्टिक आहे. त्याच्यामध्ये जे फायबर असतं ते आपल्या शरीराला उपयुक्त असतं, व्हिटॅमिन बी असतं. तर त्यामुळे रताळं वापरून एक सेमी गोड म्हणतो असा पदार्थ मी करणार आहे. तर जरा वेगळा आहे, नाविन्यपूर्ण आहे. त्याच्यासाठी मी अमूलचं व्हाईट बटर वापरलेलं आहे मुद्दाम वेगळेपणा म्हणून.
ह्याच पदार्थ तुम्हाला तिखट करायचा असेल तर थोडं त्याच्यात चाट मसाला, कोथिंबीर, पुदिना घालून मध्ये तुम्ही चीजचा एखादा तुकडा किंवा आपलं नॉर्मल बटर, पुदिना असं वापरून पण हाच पदार्थ तुम्ही तिखटामध्ये पण कन्व्हर्ट करू शकता. तर त्याच्या माझ्या पदार्थाचं नाव आहे स्वीटकॉर्न माखन कटलेट असं नाव आहे त्याचं. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य सांगते मी. रताळं मी उकडून घेतलेलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, रताळं उकडताना पाणी अजिबात घालायचं नाही त्याच्यात, किंवा मायक्रोवेव्हला उकडलं तर फारच छान आहे, कारण त्याच्यामध्ये बिलकुल पाण्याचा अंश येत नाही. तर उकडलेलं रताळं पाव किलो आहे. त्याच्यानंतर खजूर आणि अंजिराची पेस्ट करून घेतली आहे. म्हणजे खजूर आणि अंजीर थोडंसं तुपावर परतलं आणि ते थोडंसं मिक्सरमधून काढलं. ही मखाण्याची पावडर आहे. आता मखाणे बरेच जणांना माहिती आहेत, बरेच जणांना माहिती पण नाही आहेत. तर हे मखाणे आहेत. हे मखाणे म्हणजे कमळाचं बी असतं आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन्स असतात. तर एरवी आपण बाइंडिंगसाठी राजगिऱ्याचं पीठ, शिंगाड्याचं पीठ असं वापरतो, पण त्याच्याऐवजी बाइंडिंगसाठी मी आज हे मखाण्याचं पीठ वापरलेलं आहे. थोडंसं दाण्याचं कूट, भरड असलेलं दाण्याचं कूट. त्याच्यानंतर त्याच्यावरती लावायला आपण एरवी रवा लावतो, तर त्याच्याऐवजी मी काय केलं, राजगिऱ्याच्या फोडलेल्या लाह्या घेतल्या. राजगिरा पण अतिशय पौष्टिक आहे, कॅल्शियमचं प्रमाण खूप आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे मी हा राजगिरा वापरला आहे. आणि स्टफिंगसाठी हे अमूल बटरचं जे व्हाईट बटर आहे ते बटरचे छोटे छोटे तुकडे केलेत आणि एकदम थंड तुकडे, त्याच्यामध्ये थोडीशी चारोळी आणि त्याच्यामध्ये थोडासा मध असं घालायचं आहे आणि त्याचं आपल्याला स्टफिंग बनवायचं आहे. तर पहिल्यांदा आपण स्टफिंग बनवून घेऊया. तो बाऊल आपण एक स्टफिंग बनवून घेऊया त्याचं. तर हे अमूलच्या बटरचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. जरा नाविन्यपूर्ण वेगळी रेसिपी आहे थोडीशी आणि खूप टेस्टला छान लागते ही. तर त्याच्यामध्ये मी हे घातलं आहे, थोडेसे काजूचे तुकडे आहेत आणि थोडीशी चारोळी आहे. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घातलं तरी चालेल, नुसतं लोणी घातलं तरीसुद्धा चालेल. त्याच्यासाठी हार्ड अँड फास्ट काहीही रूल नाही आहे. आणि त्याच्यामध्ये मी थोडासा मध ड्रिझल करणार आहे. एक त्या मधाची चव अतिशय सुंदर येते. अगदी थोडा घ्यायचा आहे आपल्याला मध. तर हे आपण मॅरिनेशन करून ठेवू जोपर्यंत आपलं पुढचं हे होत नाही आहे तोपर्यंत. थोडा मी मध ड्रिझल केलं आहे त्याच्यावरती आणि थोडीशी वेलची पूड. ह्याच्यात तुम्ही मधाच्या ऐवजी केशर सिरप पण टाकू शकता. जे आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये टाका, खूप सुंदर चव येते. किंवा काकवी असेल तर काकवी टाका. हे बघा, थोडंसं मध त्याच्यामध्ये मी घालून ठेवलेलं आहे. तर मधाची चव खूपच छान येते. बस. आणि आता आपण त्याच्यामध्ये थोडी वेलची पूड घालूयात. त्याच्यामध्ये मी थोडीशी वेलची पूड घातली आहे, म्हणजे स्वाद पण खूप छान येतो. तर हे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे. हे आपलं आता स्टफिंग तयार झालं आहे, तुम्ही बघू शकता. हे आता जरा आपण बाजूला ठेवायचं आहे. आता आपण काय करणार आहोत, हा रताळं उकडून घेतला आहे आणि ते किसून घेतले, व्यवस्थित मॅश केलेलं आहे. तर आता हे रताळं आपण घेऊयात. रताळं जरूर खावं, अतिशय पौष्टिक आहे. विशेषतः त्यातलं फायबर आपल्याला फार उपयुक्त आहे आणि त्याला नॅचरल थोडी गोडी असल्यामुळे जास्ती त्याच्यामध्ये काही घालावंच लागत नाही. तर हे आपण रताळं घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी मखाण्याची पूड. हा एक व्हेरिएशन म्हणून मी केलेलं आहे. एरवी तुमच्याकडे जर मखाणे नसतील तर त्याच्यासाठी अडून राहू नका. तर राजगिऱ्याचं पीठ घाला, शिंगाड्याचं पीठ घाला, वरईचं पीठ घाला, काहीही घातलं तरी चालतं. पण हे पौष्टिक आहे आणि बऱ्याच लोकांना मखाणे माहिती नसतात, म्हणून मी हा थोडासा प्रयत्न केला आहे. हे थोडंसं आपल्या घरातलं भरड असलेलं दाण्याचं कूट आहे. याच्यात हवं तर तुम्ही काजूचे तुकडे पण हवे तर टाकू शकता. आणि ही खजूर आणि अंजिराची पेस्ट आहे. त्यांनी एक प्रकारचा छान स्वाद येतो ह्याला
आणि थोडीशीच गोडी येते, आपल्याला जास्त गोडीची गरज नाही आहे, थोडीशी गोडी येते त्याला. तर ही आपण आता छान मिक्स करून घेणार आहोत सगळं. हेच मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा तिखट तुम्हाला करायचं असेल रताळ्याचं तर त्याच्यामध्ये खजुराची पेस्ट घालू नका, दाण्याचं कूट घाला, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हवं तर चाट मसाला घाला, त्याच्यानंतर दुसरा एखादा गरम मसाला हवा असेल तर घाला, आणि स्टफिंगसाठी चीज भरा किंवा साधं बटर असतं आपलं ते भरू शकता, त्याच्यातही अर्थात ड्रायफ्रूट घालू शकता. त्यामुळे त्याला मध्ये आपण जे भरणार आहोत ते लोणी म्हणून त्याला मी माखण नाव दिलेलं आहे, जरा एक वेगळेपणा थोडासा. हे छान आपण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. छान याचा घट्ट गोळा तयार झालेलाच आहे, कारण मी अजिबात पाणी न घालता फक्त धुवून रताळं मायक्रोवेव्हला 3 मिनटं ठेवलं होतं, छोट्या छोट्या फोडी केल्या आणि मायक्रोवेव्हला फक्त 2 ते 3 मिनटं ठेवलं होतं. त्यामुळे कुठेही पाण्याचा अंश नाही. याच्यात शक्यतो तुम्ही पाण्याचा अंश आला तर काय होतं, हे वळायला खूपच त्रास होतो आपल्याला, आणि मग त्याची हे पण बिघडते, म्हणजे चव पण बिघडते, पानसट लागायला लागते. तर शक्यतो कुकरमध्ये सुद्धा उकडताना अजिबात पाणी घालू नका, फक्त धुवा आणि कुकरमध्ये 1 किंवा 2 शिट्ट्या करा. तुम्ही पाहू शकता किती सुंदर ह्याचं हे तयार झालेलं आहे. आता मध्ये मध्ये येणारा हे जो खजूर आणि अंजिराचा जो भाग आहे ना, तो खाताना खूपच छान लागतो. ज्यांना खजूर आणि अंजीर खायचं नाही त्यांनी नाही घातलं तरी चालेल. हे बघा, आता तुम्ही बघू शकता. आता याचे आपण एकसारखे गोळे करूयात. साधारण एकसारखे तुम्हाला जेवढ्या आकाराचे कटलेट करायचे तर तेवढे तुम्ही गोळे करायचे त्याचे. आपल्याला मध्यम आकाराचे करूयात आपण, फार मोठे नको, फार लहान पण नको. हे आता आपण गोळे तयार केलेले आहेत त्याचे, हे आपण छान हातावर व्यवस्थित करून घेऊयात सगळे. आणि करायला अतिशय सोपा आणि खूप छान लागतो हा पदार्थ. जेव्हा आपण ते हे कटलेट जेव्हा आपण शेकणार आहोत, ह्याच्यावरती फ्राय करणार आहोत थोडेसे तुपावरती, तेव्हा आतलं ते बटर असतं ना, ते थोडंसं वितळतं आणि मग ते खाताना खूपच छान लागतं. एक वेगळीच चव येते त्याला. आता मी याला थोडंसं त्याचं एक वाटीसारखं करून घेते आणि त्याच्यामध्ये हे एक एक हा लोण्याचा गोळा आणि थोडेसे ड्रायफ्रूट हे असं भरते आणि बंद करून टाकते. हे पहा, हे आता आपण थोडंसं चपटं करूया. हे पहा, असं प्रत्येक गोळ्यामध्ये आपण भरायचं आहे. हे एक 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 करून भरायचं. एक ह्याचा तुकडा आणि थोडेसे त्याच्याबरोबरीने ड्रायफ्रूट, आणि त्याच्याबरोबर मधामध्ये ते मॅरिनेट ऑलरेडी झालेलं आहे 10 मिनटं. छान गोळा व्यवस्थित तयार करून घ्यायचा आणि मग तो चपटा करायचा आहे आपल्याला. तिसरा करूयात आपण. एक वेगळा हा प्रयोग मी करून बघितला, तेव्हा ते एवढं सगळ्यांना ते आवडलं म्हणून म्हटलं ठीक आहे, आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत हा एक उपासाचा पदार्थ पोचवूया जो वेगळा आहे थोडासा. रताळ्याच्या फेण्या आपण करतो, रताळ्याचं थालीपीठ आपण करतो, रताळ्याचा कीस आपण करतो,
असे बरेच नेहमीचे प्रकार आपण करतो की रताळ्याचे ते गोल काप पण करतात गुळामध्ये घालून. पण हा एक खूप वेगळा आणि नाविन्यपूर्ण प्रकार आपल्या प्रेक्षकांना आवडेल अशी माझी खात्री आहे. तर आता हा आपण याच्यात घालूयात. हे नाश्त्यालाही चांगले लागतात. दुपारी समजा भूक लागली तर एखाद दुसरा खाल्ला तरी पूर्ण पोट भरतं, कारण याच्यामध्ये सगळंच पौष्टिक आहे. आणि रताळं हे फिलिंग आहे, म्हणजे तुमचं पोट भरतं त्याच्यामुळे. खूप मोठं नाही करायचं, पण जरासं जाडसर करायचं, म्हणजे ते खाल्ल्यावरती छान लागतं. आता हे आपण तिसरं करूयात. आता आपण याच्यासाठी एक पॅन ठेवूयात. पॅनवर आपल्याला आता हे नेहमी आपण काय करतो की आपले नेहमीचे कटलेट आपण ब्रेड क्रम्सवरती घोळवतो किंवा रव्यावरती घोळवतो. पण आता आपण इथे काय करणार आहोत, राजगिरा घेतलेला आहे मी. तर मी हा पॅन याच्यावर ठेवते आणि थोडंसं तोपर्यंत आपलं होस्टवर ते तापेल. आता हे व्यवस्थित हाताने प्रेस करून घ्यायचं आणि राजगिरा आहे आपल्याकडे थोडासा, त्या राजगिऱ्यावरती आपल्याला थोडंसं घोळवून घ्यायचं आहे. किती सुंदर दिसते हे. हवं असेल तर मध्ये आपण एक एक काजू पण लावू शकतो त्याला डेकोरेशनसाठी, म्हणून आवश्यक नाही आहे. असलं तर लावा, खूप छान दिसतं. याच्यात सगळेच पदार्थ पौष्टिक आलेले आहेत. कुठलाच याच्यात असं नाही आहे की पौष्टिक पदार्थ नाही आहे. आणि खूप तेल तुपाचा वापर पण खूप नाही आहे. अगदी मिनिमम तेल तुपाचा वापर केलेला आहे. त्याच्यात थोडासा आपण काजू लावूयात. खूप सुंदर दिसतंय, दिसायला पण खूप छान दिसतंय. तर असे वेगवेगळे पदार्थ आपल्याला करून बघितले ना की खूपच सुचतात की आता हे करावं ते करावं. नेहमीच्या पदार्थांपेक्षा मुलं आणि घरातली पण सगळी खुश होतात, एक वेगळा प्रकार खायला मिळाला म्हणून. आता हे आपलं करून झालेलं आहे. आता आपण थोडंसं तूप घालणार आहोत. तुपावरतीच हे शेकायचं आहे. तुपाचा खूप सुंदर वास त्याला येतो आणि अगदी थोडं तूप घालायचं. फार तुपाची गरज नाही आहे आपल्याला, म्हणजे शॅलो फ्राय नाही करायचं आहे आपल्याला. आणि शॅलो फ्राय म्हटलं तरी खूप तूप घालावं लागतं, तसं गरज नाही आहे त्याची. अगदी थोडं थोडं तूप घालायचं आणि शेकून घ्यायचं. किती सुंदर दिसतं हे दिसायला पण. आणि एक किंवा दोन जरी खाल्लं ना तरी समचोयस आहे हे. याला दुसऱ्या कुठल्याही चटणीची किंवा काही डीपची गरज नाही आहे. आवडत असेल तर तुम्हाला मी एखादी हिरवी चटणी किंवा हे घेऊ शकता. किती सुंदर वास सुटलाय बघा. तूप, ते आपलं बटर, खूप छान वास येतोय. नक्की कराच हे, खूप वेगळ्या प्रकारे. मंद गॅसवर शक्यतो करा, खूप मोठा गॅस ठेवू नका, नाहीतर काय होतं लवकर जळायला लागतं ते. त्याला आपण हे बघूयात, व्हायचं आहे अजून. श्रावणापासून जे सण सुरू होतात आपले, ते दिवाळी होस तर आपले सण हे चालूच राहतात.
त्यामुळे नवीन नवीन पदार्थ करण्याची संधी आम्हाला अमूल देते आणि मग विचार करावा असं वाटतो की अरे वेगळं यावेळेस काय दाखवावं की जे आत्तापर्यंत नाही कोणी बघितलं किंवा नाही कोणी दाखवलं. आणि मग अशी संधी मिळाली की विचार सुचतात आणि मग हे असे सत्यात येतात. तर आत्तापर्यंत मला खूप छान भरघोस प्रतिसाद मिळाला होता. ज्या रेसिपीज मी दाखवल्या त्या सगळ्यांना मला खूप छान प्रतिसाद मिळाला. आपले प्रेक्षक खूप इंटरेस्टनी ह्या रेसिपीज बघतात आणि मला चांगले कॉमेंट्स येतात की घरातल्या वस्तूंपासून पदार्थ तुम्ही दाखवता, आम्हाला खूप आवडतं. तर शक्यतो आपण तसंच करावं की घरात असणारे पदार्थच नेहमी वापरावेत, कारण प्रत्येकाला जमत नाही बाहेर जायचं आणि पदार्थ आणायचे किंवा प्रत्येक वेळी ते अवेलेबल असतीलच असं पण काही नाही आहे. तर आता हे आपलं बघा, तुम्ही बघू शकता हे आपले पदार्थ छान शेकून तयार आहेत. अगदी थोडं थोडं तूप मी वापरलेलं आहे. आता आपण हे ह्याच्यामध्ये काढून घेऊयात आणि मग आपण ते डेकोरेट करूयात. हे मी याच्यामध्ये काढून घेते. खूप छान शेकले गेले. थोडी दोन्ही बाजूनी चांगले शेकले जाऊयात. हा पण झालेला आहे. अगदी मंद गॅसवर करा शक्यतोवर, म्हणजे काय होईल जळणार नाही, कारण आपला वरचा हा कोरडा असतो. खूप छान वाटतं आहे. वास तर खूप मस्त येतो आहे साजूक तुपाचा. आणखी नाही, तुम्ही याच्यामध्ये काही व्हेरिएशन करू शकता. मी म्हटल्याप्रमाणे तिखट करू शकता किंवा आतलं व्हेरिएशन तुम्ही बदलू शकता. आत तुम्हाला हवं तर तुम्ही गुलकंद पण घालू शकता, तर त्याची पण एक टेस्ट खूप छान येते. समजा तुमच्याकडे काही नाही आहे पण गुलकंद आहे, तर आत थोडासा गुलकंद आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स असं घालून पण ही रेसिपी खूप छान होईल. काही वेळेला काय होतं, आपल्याकडे हे पदार्थ नसतात, कदाचित पांढरं लोणी नसतं आपल्याकडे, तर काही हरकत नाही, थांबायचं नाही, आपण ॲडजस्ट करायचं. त्याच्यात गुलकंद पण फार छान लागणार आहे, कारण रताळा आणि गुलकंद हे कॉम्बिनेशन पण खूप छान दिसतं. तर आता मी गॅस बंद करते. आपले हे कटलेट्स तयार झालेले आहेत. आता मी ते सर्व करते. अतिशय सोपी, झटपट होणारी, घरात जे पदार्थ आहेत त्यापासून होणारी अशी ही रेसिपी आहे आणि खूप चवीला छान लागते ही. हे पहा, आता हे माखणवाले कटलेट तयार झालेले आहेत. माखणवाले आणि पौष्टिक पण, दिसायला छान दिसतात. म्हाताऱ्या माणसालाही हे खाण्यास उपयुक्त आहेत. लहान मुलांना तर खूप हेल्दी आहेत. तर तुम्ही बघू शकता की किती छान दिसत आहेत हे. तर मैत्रिणींनो, माझे दोन्ही पदार्थ करून झालेले आहेत. तुम्हाला माझे पदार्थ कसे वाटले मला नक्की कळवा. काही शंका असल्या तरी मला कॉमेंट म्हणून सांगा. मी तुमचा शंका निरसन करण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. आणि परत एकदा अमूलचे खूप खूप आभार की ज्यांनी मला ही करण्याची संधी दिली. थँक्यू. चांगलं राहू. हे बंद करायचं फिनिश. प्लॅनिंग काय असतं ते फिनिश करा ना.